दोन क्षेत्ररक्षक डीप मध्ये आपण पाहतो. एक मिड विकेटला आहे जय शेलार आणि डीप लॉंगॉनला आपण पाहतो उज्ज्वलला. और तो विकेट पुन्हा एकदा मार्गच होतो. या हलक्या तरी मात्र या ठिकाणी पुश केलं, संधी निर्माण होते त्या ठिकाणी डायरेक्ट हिटची आवश्यकता होती, परंतु तसं काही घडलं नाही. अतिशय वेगाने मात्र धाव या ठिकाणी कंप्लीट केली. आतापर्यंत 2 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळतोय. संकेतला एक सुवर्ण संधी आहे. 3 षटकार जर लगावले तर 500 रुपये कॅश प्राईज मिस्टर धनंजय पाटील यांच्या माध्यमातून दिलं जाईल. इथे मात्र क्रॉस बॅटेड फटका केल्याचा प्रयत्न करतोय. या चुकीचा शॉट सिलेक्शन कारण ऑफस्टिकला चेंडू होता. ऑन साईडला मात्र ड्राईव्ह पाहायला मिळतोय. प्लीज तो पिंक कलरचा जो पडदा आहे त्याला मात्र पकडू नका. ओके, कारण ती आमची सीमा रेषा आहे. पहिला डॉट इथे मात्र हाताला तो हिरामण. चांगली सुरुवात पहिल्याच ओव्हर मध्ये आपण पाहतोय. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. आता मात्र ठिकाणी शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न. शैलीचं एक वैशिष्ट्य आहे की जो जास्तीत जास्त मोठ्या फटक्यामध्ये डील करत असतो आणि त्याच्या बॅटमध्ये आपण अनेकदा एक स्पर्धेमध्ये पाहिलेलं आहे की षटकारांचा जास्त भरणा असतो, परंतु या ठिकाणी कुठेतरी हिरामणी त्याला शांत ठेवलेला आहे. याचं कारण असं की गोलंदाजी चांगल्या प्रकारे धारदार पाहायला मिळते. पहिल्या मॅचमध्ये जबरदस्त पलटवार केला. भावाली संघाने पहिला विजय त्यांनी संपादन केला आणि या मॅचमध्ये पाहूया कोणता संघ विजय संपादन करेल, कारण स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. उपसरपंच चषक 2021. इथे मात्र चेंज ऑफ बेस. काय व्हेरिएशन पाहतो आपण हिरामणकडनं. एकाच ॲक्शनमध्ये वेगाने चेंडू हाताळतो, एकाच ॲक्शनमध्ये पाहिलं तर इन कटर ऑफ कटर, त्यानंतर हा स्लोअर गतीचा चेंडू आणि ती लेंथ इथे मात्र फलंदाज शैलेशला मात्र ओळखता आलं नाही आणि मात्र चेंडू पडल्यानंतर थोडंसं मात्र ठिकाणी वलन घेतोय. चांगल्या चेंडूची फिकी आपण पाहिली आणि हा येणारा बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू. आता मात्र फुलटॉस स्वीप. काय जबरदस्त इथे मात्र कनेक्शन पाहतोय आपण आणि चेंडू मात्र निघून जाईल एका टप्प्याच्या साह्याने. पंचांचा इशारा पाहायला मिळतोय. चौकार. योगेश दादा चालक की नंबर 9 छान. आमच्या योगेश दादानी चषक ठेवलाय उपसरपंच या नावानं. आमच्या योगेश दादानी चषक ठेवलाय. जे काही 5 चेंडूमध्ये मात्र कुठेतरी हिरामणने गमावलं होतं ते मात्र कुठेतरी शेवटच्या चेंडूवर गमावलं, कारण खराब चेंडूची फेकी पाहायला मिळाली आणि त्याच्यावर मात्र चांगला प्रहार पाहायला मिळाला. यानंतर पुढील सामना असणार आहे अलिमगड विरुद्ध गावदेवी नानकर. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. तर पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या आपण पाहू शकता भिनगडी बाद 6. चांगली षटक त्याची इथे मात्र समाप्ती केली ती म्हणजे हिरामणने. त्याला विकेटची खुराक मात्र मिळाली नाही, परंतु धावांवर मात्र त्याने पूर्णपणे अंकुश लगावलं. एखादा जर आपण मर्यादित षटकांचे ज्यावेळी सामने पाहतो त्यावेळी जर एखाद्या गोलंदाजाने 10 पेक्षा जर कमी धाबा दिल्या तर मात्र ती सरासरी चांगली म्हणतोय आपण, आणि तेच कार्य हिरामण शेलारने मात्र आपल्या संघासाठी करून दाखवलं. षटकाला मात्र सुरुवात करेल आता मात्र सांघिक दुसरं आहे जय शेलार. एक कॅचिंग पोझिशनसाठी आपण क्षेत्ररक्षण पाहतोय. मिड ऑफला विश्वास मागे आहेत त्या ठिकाणी. त्यानंतर शॉर्ट पॉईंट आहे, शॉर्ट कव्हरला खेळाडू पाहायला मिळतोय आणि त्यानंतर शॉर्ट मिड विकेटला सुद्धा खेळाडू पाहतो आपण. इथे मात्र थोडंसं पावलांचा वापर झाला होता आणि त्यानंतर हलक्या त्या चेंडूला मात्र दिशा दिली, कारण संख्येचं हे कार्य आहे की जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंडला शैलेशला आणणं गरजेचं आहे, कारण शैलेशकडे भरपूर क्षमता आहे, टॅलेंट आहे, ताकदीचा तो वापर नेहमीच करतो असतो. आणि जर हे जर सर्वांचं मिलन जर झालं तर मात्र जास्त मोठे फटके तुम्हाला या इनिंग्समध्ये कदाचित पाहायला मिळू शकतील आणि त्याच उद्दिष्टाने मात्र ठिकाणी स्ट्राईक रोटेट करत असताना संकेत जयेश पुन्हा एकदा मात्र ठिकाणी एक गुडघाट टेकून मात्र फटका पाहायला मिळतोय, परंतु चेंडू निघून जातो जमिनीच्या साह्याने डीप मिडविकेटच्या दिशेने. हिरामण आहेत त्या ठिकाणी चूक होणार नाही. दरम्यान सन्मानी विजयजी काकडे फ्रेंड्स ग्रुप हमनेपणाचे ते सदस्य आहेत, त्यांचं इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे. तुमचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. ओरपी चेंडू इथे मात्र ऑनसाइड उडवलाय, परंतु गॅप शोधता आलं नाही.
पुन्हा आता मात्र चेंडू निघून जातो मिड विकेटला. जबरदस्त आहे टीम वर्क शिरोबास्फोट वाचिरा संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. कारण ज्या अनुषंगाने गोलंदाजी होती त्याच अनुषंगाने तुम्हाला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. आणि एक आनंदाची अशी बातमी आहे की भरपूर वर्षांपासून मात्र या संघाला क्रीडांगण नव्हतं आणि त्याची सुद्धा मात्र या ठिकाणी ती उणीव भासत होती, ती मात्र उणीव इथे मात्र आता भासणार नाही. कारण एक चांगलं क्रीडांगण त्यांनी उपलब्ध केलेलं आहे आणि कदाचित त्या क्रीडांगणावर येणाऱ्या नवीन वर्षामध्ये तुम्हाला एक मोठी स्पर्धा सुद्धा पाहायला मिळू शकेल. दरम्यान सुखदेवजी पाटील आणि सुनीलजी पाटील यांचं सुद्धा इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे. यांना सुद्धा विनंती करतोय की आपण सुद्धा मात्र येऊन स्थानापन्न व्हायचं आहे व्यासपीठावर. तुमचं सुद्धा मी मनापासून हार्दिक स्वागत करतो. आणि या ठिकाणी मधली एसटी गुल होते आणि पहिला धक्का कॅप्टन माघारी परतेल मितेश 11 करून संघाला लागत असताना. आमच्या योगेश दादानी चषक ठेवलाय उपसरपंच या नावानं. आमच्या योगेश दादानी चषक ठेवलाय उपसरपंच या नावानं. सुनील पाटील यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. कुठेतरी वैभव पाटील आज अनुपस्थित आहेत, त्याचप्रमाणे निवा पाटील सुद्धा मात्र अनुपस्थित आहेत. म्हणजे सातत्यप्रमाणे मितेश 11 कुरुज संघ एखाद्या स्पर्धेमध्ये उतरतो ते पॅक टीम आज आपल्याला पाहायला मिळत नाही. काही कारणास्तव मात्र त्यांचे प्रमुख जे खेळाडू आहेत त्यांची मात्र ठिकाणी आपल्याला उपस्थिती पाहायला मिळत नाही आणि त्याचा मात्र पुरेपूर फायदा उचलू शकतो या वाशिरे संघ. आणि त्याचवेळी पाहतो की थोडीशी संत सुरुवात आज आपल्याला पाहायला मिळाली मितेश 11 कुरुज संघाच्या माध्यमातून. इथे मात्र नवीन फलंदाज येतो या सोन्या फठारे आणि आल्याला मात्र पहिल्याच चेंडूवर मात्र ठिकाणी हाणागती प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू भरपूर वेगाने आला, चेंडू पडल्याने थोडंसं बाउन्स झाला आणि शिरेलावर जाऊन मात्र आदलतोय आणि दुसऱ्या षटकाचा खेळ सुद्धा इथे मात्र समाप्त होतोय. तर 2 षटकांची समाप्ती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. एक गडी बाद 10 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये पाहिले तर 6 धावा हिरामनने खर्च केल्या, परंतु या षटकामध्ये हिरामनपेक्षा चांगली गोलंदाजी जयेश शेलारने करून दाखवली. कारण 4 धावा त्याने खर्च केल्या, एक गडी त्यांनी बाद केला. वेलकम सुभाष मोरे, तुमचं सुद्धा मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय. नेक्स्ट मॅच अलिमगड संघाचा संघनायक आणि गावदेवी स्पोर्ट नानकर संघाचा संघनायक. नाणेफेकीसाठी सज्ज राहायचंय आणि त्यानंतर पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल संजय स्पोर्ट साबत विरुद्ध धनेश 11 कुकसे. इथे मात्र जबरदस्त टायमिंग पाहायला मिळतोय आणि चेंडू करतोय हवाई सफर लॉंग ऑन सीमेरेषेच्या पलीकडे जात असताना शैलेश पाटीलच्या बॅटमधून येणारा हा दुसरा बिग हिट षटकार. शेलार आणि इथे मात्र उज्ज्वल कामगिरी पाहायला मिळाली ती म्हणजे वैभव पाटीलची. अजून एक मात्र चांगल्या दर्जाचा फटका पाहायला मिळतो स्वीप आणि हा चेंडू मात्र निघून जाईल मिडविकेटच्या डोक्यावरून. या ओव्हरमध्ये येणारा हा दुसरा बॅक टू बॅक षटकार. आहे खेळाडूंचा जीव की प्राण. आहे खेळाडूंचा जीव की प्राण. आहे खेळाडूंचा जीव की प्राण. मातीचा करवा षटकार चेंडू जातोय सीमार पार. खरोखरच इथे मात्र काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. 2 षटकं कुठेतरी मात्र शैलेश पाटील शांत होते, परंतु आता मात्र त्याला माहिती की आता 10वाचा मात्र पाठलाग नाही करायचा तर आपल्या टार्गेट सेट करायचं आहे आणि वाशिरा संघाला मात्र जर आव्हान द्यायचं असेल तर इथे मात्र चांगली धावसंख्या उभी करावी लागेल. कारण प्रतिस्पर्धी संघामध्ये माहिती महेंद्र आहेत, हिरामन आहे, उज्ज्वल आहे, जयेश आहेत, विश्वास आहेत आणि त्या संघाला मात्र अडचणीमध्ये टाकायचं असेल तर इथे मात्र आपल्याला योग्य ती धावसंख्या उभी करायची आहे. आणि त्याचमुळे पाहतो की उज्ज्वल आता मात्र हल्ला बोल चढवतोय. प्रेक्षकांसाठी एक सुवर्ण संधी, तुम्ही जर सीमेरेषेच्या पलीकडे जर झेल पकडला तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक योगेशजी जाधव याचकडनं 200 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाणार आहे. परंतु तो झेल मैदानाच्या आतमध्ये टिपण्याचा प्रयत्न करू नका, सीमेरेषेच्या पलीकडे पकडायचा आहे. उज्ज्वल आणि या ठिकाणी अजून एक मोठा फटका पाहायला मिळतोय, परंतु फटका फसला. चेंडू हवेत छत्रशे चेंडूच्या खाली. जीवनदान शैलेश पाटीलला, ज्याच्या बॅटमधून 2 षटकार आले, ज्याच्या बॅटमधून 1 चौकार आला, त्या फलंदाजाला तुम्ही जीवनदान दिलं तर किती मोठी चूक इथे पाहायला मिळते. आणि जर त्या जीवनदानाचा मात्र फायदा उचलला शैलेश पाटीलने तर मात्र तुम्हाला येणाऱ्या चेंडूमध्ये अजून काही मात्र मोठे फटके कदाचित
पाहायला मिळू शकतील. धाव संख्या आता मात्र 2 ने पुढे जाईल. 24 धावा. 2 षटकामध्ये 10 धावा होत्या, परंतु आतापर्यंत 3 चेंडूमध्ये उज्ज्वलने तब्बल 14 धावा खर्च केल्या. क्रिकेट आहे आणि या ठिकाणी पहा, ज्या खेळाडूला तुम्ही जीवनदान दिलं आणि त्या जीवनदानाचा इथे मात्र फायदा उचलताना अगदी आमच्या व्यासपीठाला देणारा हा सलामी षटकार. एमडी यांचे सासरे बुवा भास्करजी जाधव अर्थात भास्करजी पाटील चकड्यांचे खूपच त्यांना छंद आहे. तुम्हाला विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. धावसंख्या आपण पाहिली तर एकूण 30 आहेत आणि 30 पैकी 27 धावा एकट्या शैलेश पाटीलच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे कुठेतरी वन मॅन आर्मीचा रोल इथे अदा करतोय. आणि या ठिकाणी पहा, डाबी स्टिक उडवली जाते, बेल्ट खाली पडते आणि लागतोय मोठा धक्का मितेश 11 करून सांगायला. चर्चा आहे ती म्हणजे शैलेश पाटीलची, कारण त्यांनी जबरदस्त इथे मात्र इनिंग पेश केली आपल्या संघासाठी. ग्रामपंचायत आमनेपाण्याचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांच्या माध्यमातून आम्हाला 3ऱ्या क्रमांकासाठी कॅश प्राइज लाभलेला आहे. अशी आमचे दानशूर व्यक्तिमत्व सन्माननीय आदरणीय सुभाषजी जाधव साहेबांचं इथे मात्र शुभ आगमन होते. तुमचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नवीन फलंदाज यंगस्टार दीपेश सरळ बॅटर लॉप करतोय, बॉलर बॅक ड्राईव्ह, चेंडू जातो या लॉंग ऑफच्या दिशेने. सिंगल धाव कंप्लीट केली आणि अशा रीतीने 3 षटकाचा खेळ मात्र समाप्त होतो. या ओव्हरमध्ये तब्बल उज्ज्वलने 21 धावा खर्च केल्या आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण जर पाहिली तर 31 धावा. अजून एका षटकाचा खेळ पाहायला मिळतो. या सोन्या आहेत खेळपट्टीवर, दीपेश आहेत एका बाजूला, अनुभव तर दुसऱ्या बाजूला यंगस्टार. परंतु दीपेश सुद्धा मोठे फटके खेळण्यामध्ये दमखम ठेवतोय, कारण मी अनेक स्पर्धेमध्ये त्याचा खेळ पाहिलाय. त्यानंतर सोन्या फटारे सुद्धा मात्र मोठ्या फटक्यामध्ये डील करू शकतोय, परंतु महेंद्र मागे आहेत. भरपूर गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन तो करण्याची क्षमता ठेवतोय. परंतु पाहूया, ज्या धावा उज्ज्वलने खर्च केल्या त्या धावा इथे मात्र ठिकाणी तो रिकव्हरी करेल का, की या ओव्हरमध्ये स्लॉग हिट आपल्याला पाहायला मिळतील का. पहिला चेंडू कुठेतरी मात्र या ठिकाणी क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जाईल, स्ट्राईक रोटेट होईल. सोन्या पटारे आता मात्र ऑन स्ट्राईकला येतील. 10 फलक पुढे जातोय 32 आकड्यावर. अजूनही दोन्ही संघाचे कर्णधार इथे आलेले नाहीत. ज्या संघाचा कर्णधार इथे वेळेवर उपस्थित राहणार नाही त्या संघाला 2 धावेची पॅनल्टी. कारण काल पहा, वडूनगर संघ इथे उशिराने पोहोचला होता आणि त्या संघाला तब्बल 7 धाब्यांची पॅनल्टी दिली होती आणि तो संघ त्या पॅनल्टीच्या जोरावर मात्र स्पर्धेच्या बाहेर फेकला गेला. इथे मात्र पुन्हा एकदा टॉपेज आणि हा चेंडू सुद्धा मात्र जाईल डिक्लेअर झोनमध्ये. आमनेपाडा गावचे सन्माननीय मारुतीजी पाटील यांचं सुद्धा इथे मात्र शुभ आगमन होतोय. विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. आपलं सुद्धा मी हार्दिक स्वागत करतोय. अजून एकदा चेंडूला आपटी दिली. हेच तर वैशिष्ट्य आहे माहितीचं, कारण माहितीला आपण सिटी क्रिकेटमध्ये कधी गोलंदाजी करताना पाहत नाही, परंतु ग्रामीण क्रिकेटचा ज्यावेळी स्पर्धा असतात त्यावेळी माहितीकडनं मात्र अष्टपैलू कामगिरीची अपेक्षा करत असतो चेरोबा स्पोर्ट संघ. आणि जबरदस्त आतापर्यंत गोलंदाजी पाहिली, कारण आतापर्यंत 3 लिगल चेंडू त्यांनी हाताळले, 2 धावा आतापर्यंत त्यांनी खर्च केल्या. पुन्हा एकदा मात्र आपली देण्याचा प्रयत्न, परंतु हा चेंडू स्वेअर आहे, कारण फलंदाजाच्या अवकाशाच्या बाहेर आपल्याला हा बाउन्सर चेंडू पाहायला आपल्याला 1 फॉर द ओव्हरचा सुद्धा इशारा दिला जातोय. कारण यानंतर पुढे आता मात्र माहिती महेंद्र बाउन्सर चेंडू मात्र हाताळू शकणार नाही. दीपेश खेळण्यासाठी सज्ज होतोय. इथे मात्र उडवला चेंडूला, वा भाई वा, चेंडू निघून जाईल. अगदी आमच्या समालोचन कशाला सलामी देतोय. दीपेशच्या बॅटमधून येणारा हा पहिला बिगिट षटकार. म्हटलं की दीपेश कडे सुद्धा क्षमता आहे की तो सुद्धा मोठे फटके खेळण्यामध्ये दमखम ठेवतोय आणि त्याचं प्रत्यक्ष उदाहरण आपल्याला या फटक्यामागे पाहायला आपल्याला. धावसंख्या 40 वर पोहोचते आणि या ठिकाणी मात्र
कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू भरपूर वेळ अवकाशामध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि निघून जातो या डिक्लेअर झोनमध्ये. एक धाव कंप्लीट आणि आता मात्र या पहिल्या डावातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धाव संख्या 40+ पाहायला मिळते. 41 धावा दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एक फॅटिंग स्कोर इथे मात्र मितेश करून संघाने मात्र उभारलाय, जेणेकरून त्याचे गोलंदाज या धावसंख्येचा संरक्षण करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतील. शैलेश पाटील आहे, सुभाष मोरे आहेत. चांगली मॅच होईल, त्यात काही शंका नाही. शेवटचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न सोन्या पठार यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला, परंतु असफल करणं चेंडू निघून जातो डिक्लेअर झोनमध्ये एका धाबेसाठी. आणि अशा रीतीने पहिल्या डावाचा खेळ इथे मात्र समाप्त होतोय. संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 42 दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये. आणि हा सामना जिंकण्यासाठी आता मात्र आवश्यकता आहे चेरोबा स्पोर्ट वाशिरे संघाला 43 धावांचं टार्गेट असणार आहे. तर नानकर संघाचे कर्णधार अक्षय थेटे या ठिकाणी आलेले आहेत. तर अलीमगड संघाच्या संघटनाला विनंती करतोय की आपण सुद्धा जास्त विलंब लावू नका, लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे. अलीमगड संघाच्या संघटनाला विनंती करतोय की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. जर एखाद्या वेळी सामना सुरू झाला तर मात्र तुमच्या संघाला या ठिकाणी पेनल्टीचा सामना करावा लागेल. अलीमगड संघ शेवटचा ऑफिशियल कॉल. आपण या ठिकाणी जर पोहोचला असाल तर लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे. तर 45 धावा इथे मात्र उभ्या केलेल्या आहेत या ठिकाणी मितेश करून संघाने. आणि 43 धावांचा पाठलाग कशा रीतीने होईल या दुसऱ्या इनिंग्समध्ये आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी मान्यवर आगमन सन्माननीय ज्ञानेश्वरजी पाटील आणि त्यांच्या समवेत आहेत सागर पाटील, अर्थात योगेश दादा जाधव यांचे ते मेहुणे आहेत. आणि त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मी सहर्ष स्वागत करतोय. विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तुमचं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आणि ऐकूया दुसऱ्या डावामध्ये माझे सहकारी समालोचक अमर राऊत यांना. तुम्ही पाहत राहा, कुठेही जाऊ नका. जय भोलेनाथ क्रिकेट संघ आमनेपाड्यांच्या वतीने उपसरपंच चषकाचा हा महाथरार. धन्यवाद योगेश दादा. खरं तर पहिल्या डावाचा आपण खेळ पाहिला. मितेश कुरुंद संघ 24 चेंडूमध्ये 42 धावांपर्यंत त्यांनी मजल मारली. आणि समोरच्या चेरोबा स्पोर्ट्स वाशिरे बी या संघाला 24 चेंडूमध्ये 43 धावांचं एक तगडा आव्हान उभं केलं गेलं. आपण या स्पर्धेच्या पहिल्या दिवसाचा जर विचार केला तर या दिवसामध्ये धावसंख्या ही 30+ किंवा 35+ होताना आपल्याला पाहायला मिळत नव्हती. परंतु त्यानंतर ज्यावेळेस पहिल्या डावामध्ये 35 होत होत्या, त्यानंतरच्या 35 ते 36च्या दरम्यानची असणारी धावसंख्या मात्र सहजरित्या या मैदानावर चेस होताना आपण पाहिली गेली. परंतु त्यानंतरच्या सायंकाळच्या 17 जी सुरुवात झाली 40+ला, तिथून मात्र धावांचा ओघ या खेळपट्टीवर पाहायला मिळाला. म्हणजे सायंकाळचं एक शेवटचं जे सत्र असतं त्या सत्रामध्ये जे दमट वातावरणामध्ये धावा निघणं कठीण होतं. अंतुक प्रकाशाचा देखील काही वेळेला सामना करावा लागला. या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच नाणेफेकी जिंकणारा जो काही कर्णधार आहे तो आपल्या संघाला नेमकं काय करावं याचा विचार करत असतो. आणि सगळ्यात विपरीत निर्णय या स्पर्धेमध्ये केवळ 3 निर्णय या अगोदर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचे घेतले गेले. मितेश कुरुंद संघ आणि संघाचे संघनायक एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला 2 धावांची पेनल्टी इथं मात्र जाहीर केली जाते, कारण की आपला 12वा खेळाडू इथे हजर नाहीये. या 2 धावा पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर आपण चेरोबा स्पोर्ट्स वाशिरे बी या संघाच्या धाव खात्यामध्ये आपण ते जमा करणार आहोत. मॅचला होते सुरुवात. 24 चेंडू आणि विजयासाठी आवश्यक असेल 43 धावा. स्ट्राईकला असेल बॅट्समन हिरामन, नॉन स्ट्राईकला अनिकेत आणि बॉलिंग मार्कवर शैलेशनं षटकारांची केली होती आतषबाजी आणि त्याच शैलेशच्या षटकारांचा होतोय परतावा घेतला जातोय पुरेपूर बदला. पहिला चेंडू सीमा पार षटकार.
ज्या शैलेशनं या मॅच मध्ये कमबॅक करून दिलं होतं, जी दयनीय अवस्था होती, यावेळेला पुन्हा ओव्हरपिच बॉल, क्षेत्ररक्षक तिथे मात्र प्रेक्षकाची भूमिका बजावेल. अप्रतिम फलंदाजी, आक्रमक सुरुवात, चेंडू निघून जाईल सीमा पार, चौकार. काही हवं असतं, परंतु नेमकं काय हवं हे ज्याला माहीत असतं त्याला यशाचं रहस्य आणि त्या रहस्याला गवसणी घालता येते. 2 चेंडू बिनबाद 10 धावा, हिरामन नाव ऑन द फायर. या वेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू लेग साईडच्या दिशेनं अप्रतिम फ्लिक केलेला पाहायला मिळत आहे. चेंडूचा पाठलाग होईल का नाही, तिसऱ्या चेंडूवर आणखी एक सुंदर असा चौकार. बिनबाद 14 धावा, अशी आक्रमक सुरुवात झाली दिनेश सर की वीरेंद्र सहवागचं उदाहरण नेहमी द्यावंसं वाटतं. कारण की पहिला चेंडू असो, या डावाचा शेवटचा चेंडू असो, शतकाजवळ असो, विजयाच्या उंबरट्यावर असो, मोठा फटका, बाउंड्री, 6 या 4, यातूनच त्या फटक्यांची आखणी केली जायची. एक शॉट ऑफ पूल पाहायला मिळेल काऊ कॉर्नरच्या दिशेनं, चेंडू निघून गेलाय सीमा पार, हिरामन स्टाईल षटकार. मात्र शैलेशला स्वप्नातही भीती वाटावी अशी ही फलंदाजी आहे. कारण याच शैलेशनं धुवाधार फलंदाजी करत आपलं मितेश 11 संघाला परत आणलं होतं मॅच मध्ये, आणि त्याच शैलेशच्या गोलंदाजीच्या अक्षरशः चिंधड्या उडवल्या गेल्यात. 22च्या रूपात ही एक धाव असेल आणि एका धावेनं संघाची धावसंख्या आणखी पुढे जाईल. धावसंख्या होईल बिनबाद 21 धावा. लक्ष्य आहे 43 धावांचं. विजयासाठी अजूनही 22 धावांची गरज असेल. 5 चेंडू झालेत, 21 धावा खर्च केल्या गेल्यात. काय बॅटिंग चालू आहे हिरामणची या वेळेला हलकेच तटावलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. एक सुंदरसा फटका, स्ट्राईक कीप केली गेली आहे. याला म्हणतात बुद्धीनं खेळणं, याला म्हणतात युक्तीनं खेळणं. ताकदीचाही वापर होतोय, युक्तीचाही वापर होतोय, आणि यामधून निर्माण होणारी शक्ती मात्र समोरच्या प्रतिस्पर्ध्यांना शरणागती पत्करायला लावते. शैलेश नावाचं वादळ या मैदानावर पहिल्या डावामध्ये आपण घोंगावताना पाहिलं, परंतु त्या वादळाची दाहकता ऐसे ही और भी वीडियोस के लिए थोड़ा सा चैनल गेला को आहे तर आपण सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. जरीमरी स्पोर्ट अलिमगड असा हा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला असतील हिमांशू तर दुसऱ्या बाजूला असतील अक्षय थेटे. तर या ठिकाणी आपण मान्यवरांच्या शुभ असते नाणेफेक करतोय. एका बाजूला आहे उपसरपंच चषक 2021 आणि दुसऱ्या बाजूला आहे जय भोलेनाथ आमनेपाडा. टॉस संपन्न होतोय. आजच्या दिवसातील पहिल्या फिरतीला तिसरा सामना. उपसरपंच चषकाची मागणी परंतु आलेला आहे जय भोलेनाथ आमनेपाडा. म्हणजे हा टॉस जातोय गावदेवी स्पोर्ट नानकर संघाच्या बाजूने, आणि विनिंग टॉस कॅप्टनला आपण फ्रेंड्स ग्रुप आमनेपाडा यांच्या वतीने हे शीतपेय आहे ते आपण देणार आहोत. मी पप्पू जाधव यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण शीतपेय द्यायचं आहे. अक्षय आपल्याकडे वेळ कमी आहे, त्याचमुळे तुम्हाला फक्त डिसिजन कळवायचं आहे. फिल्डिंग स्वीकारलेले आहे. गावदेवी वन द टॉस अँड फर्स्ट फिल्डिंग, आणि इन्व्हाइट केलेला आहे जरीमरी स्पोर्ट आलिमगड संघाला फलंदाजीसाठी. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. ओ टू यू कॉम्बॉक्स. संघाची धावसंख्या एकूण आहे ती मात्र 25. या वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, टॉपेज लागलेली आहे, चेंडू निघून गेल्या घोषित क्षेत्रात. संघाची धावसंख्या झाली 26. एक गोष्ट लक्ष ठेवा, बॅटमधनं 24 धावा आल्यात आणि पेनल्टीच्या 2 धावा आपण त्यामध्ये ऍड केलेल्या आहेत. म्हणून परिणाम स्वरूपी संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला 2626, 2/26 धावा. अजूनही विजयासाठी आवश्यक असतील त्या 17 धावा. अप्रतिम फलंदाजी हिरामणच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाली. संघाला जी आक्रमक सुरुवात हवी होती ती सुरुवात मात्र हिरामणच्या बॅटमधनं झाली. कारण 43 धावांचं एक तगडं आव्हान होतं.
धावांचा डोंगर रचला गेला होता मितेश 11 कुरुंदच्या माध्यमातून. शैलेश नावाचं वादळ या मैदानावर घोंगावलं गेलं आणि त्या वादळासमोर अक्षरशः नांगी टाकली गेली गोलंदाज उज्ज्वलनं आणि 21 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. शैलेशने 21 मारल्या म्हणून त्याचा 1 धावेनं व्याजही वसूल केला गेला आणि शैलेशच्या षटकामध्ये तब्बल 22 धावा वसूल केल्या गेल्या त्या हिरामणच्या माध्यमातून. अप्रतिम बॅटिंग, याला म्हणतात मॅचमधनं पुनरागमन करणं आणि क्रिकेटसाठी शेवटपर्यंत जिद्दीनं खेळणं. यावेळेला ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू होता, मात्र त्यावेळेला सुंदर लोफ्टेड कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू निघून जाईल सीमा पार, आणखी एक खणखणीत चौकार. व्हॉट अ सॉन्ग. यावेळेला प्रेक्षक म्हणत असतील की हिरामन हिरामन हिरामन. इथे सजनाला भेटायला वेळ नाहीये, पण हिरामननं प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवायला सुरुवात केली आहे. प्रत्येक चेंडूवर मोठा प्रहार करत संघाला सुस्थितीत नेण्याचं काम मात्र हिरामनच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळतं. या वेळेला अलॉंग द कार्पेट होता, परंतु क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात. अवघ्या एका धावेवर मारावं लागेल समाधान. या एका धावेनं चेरोबा स्पोर्ट्स वाशेरे या संघाची धावसंख्या होतीये 31. 31 धावा आणि विजयासाठी अजूनही आवश्यक असतील त्या 12 धावा. एक मॅच कठीण वाटत होती. अफवा 43 धावांचा डोंगर पार करायचा होता. पहिल्या षटकामध्ये जी धुवाधार फलंदाजी झाली त्याच्या जोरावर मात्र या मॅच मध्ये स्वतःची एक जी मजबूत दावेदारी म्हणतो ना, हक्क म्हणतो आपण, तो हक्क प्रस्थापित केला. तो म्हणजे चेरोबा स्पोर्ट्स वाशेरे संघानं. आणखी एक धाव आणि या एका धावेनं चेरोबा स्पोर्ट्स वाशेरे या संघाची धावसंख्या होतीये ती मात्र 32 धावा. अजूनही विजयासाठी आवश्यक असतील 13 चेंडू आणि 11 धावा. एक जे सवयचं समीकरण आणलंय ते फक्त आणि फक्त मी त्याचं पूर्ण श्रेय देईल ते म्हणजे बॅट्समन हिरामण याला, जो एक आत्मविश्वास गमावला होता. गोलंदाजाकडून खराब कामगिरी झाली होती. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा झालाय प्रयत्न, तर सूर्याची प्रखर किरण डोळ्यावर आल्यामुळे हवेत गेलेला चेंडू मात्र नजरेत काही टिपता आला नाही आणि परिणामी स्वरूपी 3ही क्षेत्ररक्षक चेंडू पडायची वाट बघत राहिले. ही मी ते 1 धाव आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर चेरोबा स्पोर्ट्स वाशेरे या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती मात्र बिन बाद 33 धावा. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना समोरच्या बिल्कुल मत भूलना. गोलंदाजांनी अक्षरशः शरणागती पत्करल्याचं चित्र आपल्याला साक्षात या मैदानावर पाहायला ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को एकही सब्सक्राइब गडी करो बाद और करता आलेला बेल आइकन नाहीये. को दबाना बिल्कुल मत भूलना. मितेश 11 कुरुंद संघाच्या गोलंदाजांना आणि त्यात जी सरासरी त्यांना राखायची होती ऐसे और भी गोलंदाजांमार्फत, वीडियोस के लिए चैनल को फलंदाजांनी तर सब्सक्राइब सरासरीच्या करो पुढच्या और धावा करून बेल आइकन मोकळे को झाले. दबाना संघाला बिल्कुल मत भूलना. विजयाच्या जवळ नेऊन ठेवलंय. परंतु म्हणतात ना, ज्याला पुन्हा संपल्यासारखं जिथं वाटतं तिथून नव्यानं सुरुवात करता येते त्याला मात्र यशाच्या जवळ जाऊन यशाच्या राज्यावर देखील स्वतःचं नाव कोरता येतं. आणि म्हणून मित्रांनो असं म्हणतात की यशाजवळ जाण्याचा सगळ्यात जवळचा आणि सोपा मार्ग अजूनही तयार व्हायचा आहे. असा कोणताच जवळचा आणि सोपा मार्ग नाहीये. म्हणजे यशाला शॉर्टकट कधीच नसते. तुम्हाला ती लॉंगकटच घ्यावी लागते, तुम्हाला हार्डवर्कच करावं लागतं आणि कठीण प्रसंगात मिळालेला विजय, संपादित केलेलं यश तुम्हाला यशाची आणि विजयाची देखील वेगळी गोडी चाखायला मदत करते. यावेळेला मात्र लिडिंग एज पुन्हा निर्माण झालेली संधी मात्र गमावली गेली आहे. याला म्हणतात दुष्काळात 13वा महिना. एकतर आपण मॅच मध्ये बॅकफुटवर आहोत, वारंवार गोलंदाजांच्या माध्यमातून संधी जर निर्माण होत असतील तर या सामन्यामध्ये संघाला पुन्हा कमबॅक करायचं असेल, संघाचं पुनरागमन करायचं असेल तर मग मात्र अशा कठीण वाटणाऱ्या संधी देखील तुम्हाला सोप्या कराव्या लागतील. मात्र ते काही सारं जे जुळून येते ते सगळंच्या सगळं चेरोबा स्पोर्ट्स वाशेरे संघाच्या बाजूनं. यावेळेला अखूट टप्प्याचा चेंडू होता, पूल करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक यावेळी कोणतीही चूक करणार नाही आणि समाधान स्वरूपी ही 1 धाव आपल्याला चेरोबा स्पोर्ट्स वाशेरे संघाच्या धाव खात्यामध्ये ऍड होताना पाहायला मिळते. या एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल ती मात्र 35. 3/5 35 धावा आणि विजयासाठी अजूनही 10 चेंडू आणि 8 धावांची गरज. मॅच गेलेली नाहीये, परंतु यावेळेला पुन्हा जोरदार प्रहार केला जाईल. टायमिंग प्रॉपर नाहीये. सोनू तिथे हजर आहे आणि बसेल एक मोठा पहिला झटका चेरोबा स्पोर्ट्स वाशेरे संघाला. यावेळेला तिसऱ्या चेंडूवर रोहननं कमबॅक केलाय. आपल्याला हिरामनला
तंबूत माघारी पाठवलंय. या हिरामणनं या मॅचमध्ये एक जी समोरच्या संघाचं मनोधारणा जी होती, जे मनोधैर्य जे होतं ते खचवण्याचं काम केलं होतं. तेच काम मात्र रोहनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. आता मात्र धुवाधार फलंदाजी करणारा, या संघाला आक्रमक सुरुवात करून देणारा आणि 42 धावांच्या तगड्या आव्हानांचा यशस्वी पाठलाग करण्याच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या संघाला हा रोखण्याचा मला असं वाटतं उत्तम प्रयत्न झालेला आहे आणि त्यात तो यशस्वी देखील झालाय. समीकरण बदललं गेलंय. 9 चेंडू आणि विजयासाठी असतील अजूनही शिल्लक त्या 8 धावा. दिनेश सर, हे पुढचे जे 3 चेंडू आहेत रोहनच्या माध्यमातून जर यात भेदक गोलंदाजी झाली तर या मॅच मध्ये जिवंत असल्याची भावना त्यांना एक वेगळी प्रेरणा देऊन जाईल, एक वेगळा आनंद देऊन जाईल. यावेळेला लॉंग द कार्पेट लेग साईडच्या दिशेनं क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात आणि अवघ्या एका धावेवर मानावं लागेल समाधान. या एका धावेनं चेरोबा स्पोर्ट्स वाशेरे या संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली आहे ती मात्र 36 3 6 36 धावा आणि विजयासाठी 8 चेंडू 7 धावांची गरज. रोहननं आतापर्यंत 4 चेंडूमध्ये जी गोलंदाजी केली ती अपेक्षित होती दोनही गोलंदाजांकडून. या वेळेला चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. फुल लेनचा बॉल सूप खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु अप्रतिम बॉलिंग. तुमच्याकडे व्हेरिएशन जर असले, तुमच्याकडे जर वैविध्यता जर असली तर मग मात्र समोरच्या फलंदाजांना अचंबित करून त्यांना रोखण्यामध्ये तुम्ही यशस्वी ठरू शकता आणि ते काम मात्र रोहनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. 5 चेंडू केवळ 3 धावा खर्च केल्यात आणि एक गडी, तो देखील हिरामण सारखा आक्रमक फलंदाज माघारी पाठवण्यात यश आलंय ते मात्र गोलंदाज रोहनला. या षटकातला शेवटचा चेंडू. या वेळेला मात्र ऑफ बॉल होता, त्याला पुल करण्याचा प्रयत्न देखील झाला. यष्टीरक्षकाची गजाळ कामगिरी. डॉट बॉल आहे ना अंपायर? हा, डिक्लेअर ओके, डिक्लेअर एज लागले, बॅट एज, सॉरी. यष्टीरक्षकाची गजाळ कामगिरी पाहायला मिळाली आणि रोहनच्या चेहऱ्यावर जी निराशा पसरली ती मात्र सगळं काही सांगून जाते. शेवटच्या क्षणाला तुमच्याकडे सगळं काही गमवण्यासारखं नसतं, त्यावेळेला तुमच्याकडे असलेलं देखील तुम्हाला इतरांपेक्षा सगळ्यात जास्त वाटत असतं आणि यावेळेला समीकरण बदललं जाईल. 6 चेंडू आणि विजयाकरता आवश्यक असतील 6 धावा. चेसिंग इज कंपल्सरी, पाठलाग अनिवार्य आहे. त्यामुळे जर विजय संपादित करायचा असेल तर 6 धावा तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील. काय क्रिकेट पाहतोय दिनेश सर आपण. पहिल्या दिवसापासून मी नेहमी सांगतोय की पहिल्या दिवसाचा पहिला सामना जर सोडला जो एखादी विजय मिळाला होता, त्यानंतर या क्षणापर्यंतची प्रत्येक मॅच ही रंगतदार झालेली आहे. चेंडू गणित त्या मॅचच्या निकालाच्या कलानं आपली दिशा मात्र बदलत ठेवलेली आहे. या वेळेला पुन्हा शॉट ऑफ पुल करण्याचा प्रयत्न, टॉप एज, चेंडू निघून गेलाय डिक्लेअर झोन मध्ये. समीकरण बदललं जाईल. चेरोबा स्पोर्ट्स वाशेरे या संघाला जर विजय संपादित करायचा असेल तर आवश्यक असतील 5 चेंडू आणि 5 धावा. खरं तर ही संपूर्ण स्पर्धा आदरणीय योगेश दादा जाधव साहेब यांच्या माध्यमातून आयोजित केली गेलेली, विद्यमान उपसरपंच आहेत ते, ही जीटीसीच्या माध्यमातून आपण युट्यूबला लाईव्ह देखील दाखवत आहोत. तिचं थेट प्रक्षेपण आहे आणि याच टेक्निशियन टीम मधले आमचे लाडके सहकारी मित्र ज्यांच्या कॅमेरामधनं इथले सगळे क्षणचित्र टिपले जातात, यांची नजर, करडी नजर या स्पर्धेवर आहे, ते कॅमेरामन प्रवीण शिंदे यांचा आज अभिष्ट चिंतन सोहळा आहे, वाढदिवस आहे आणि आयोजकांच्या वतीनं, व्यवस्थापन समितीच्या वतीनं, मी स्वतः समालोचन, आमचे सहकारी समालोचक यांच्या वतीनं आणि तमाम आपण स्क्रीनवर बघत आहात प्रवीण शिंदे यांना, त्यांना अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या आज म्हणजे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मित्रा. आज या मॅच कव्हर करतात, भविष्यामध्ये इंटरनॅशनल लेवलला तुमची नजर, तुमचं काम पोहोचेल अशा मी शुभेच्छा देतो. थँक्यू सो मच, मनापासून शुभेच्छा, धन्यवाद. यानंतर या षटकातला पुढचा चेंडू, 4 चेंडू आणि विजयासाठी 4 धावा. बॉल टू रन आहेत या षटकातला पुढचा चेंडू. यावेळेला मात्र दडपण स्पष्टपणे जाणवलं जातं. यष्टीरक्षकाकडून वारंवार चुका का होत आहेत. बाईकच्या रूपात ही एक धाव. आणि मी म्हटलं होतं ना, एक धाव महत्वाची आहे. गोलंदाज जर जीवतोड मेहनत करत असेल मित्रांनो, तर मग मात्र तुम्हाला या संघातला एक महत्वपूर्ण भाग म्हणून ती जबाबदारी त्याला साथ देण्याची पार पाडावी लागेल. 3 चेंडू 3 धावांचा आलाय आता समीकरण. त्या 2 धावा वाचल्या असते दिनेश सर तर आता समीकरण वेगळं असतं. डॉट बॉल पाहायला मिळाली असते, समीकरणामध्ये बदल असता, 3 चेंडू 5 धावा राहिल्या असते, एक वेगळं दडपण पाहायला मिळालं असतं आणि पॅनल्टीच्या देखील 2 रन
ज्या गोलंदाजीच करणाऱ्या संघाकडून पॅनलाइज झाले होते या सगळ्या गोष्टींचा विचार. या षटकातला पुढचा चेंडू जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न चेंडू करतो लेग साईडच्या दिशेने ट्रॅव्हल आणि 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 मात्र या मिळतील एकूण 2 धावा. अप्रतिम बॉलिंग झालेली आहे. मोठा फटका खेळण्याची संधी दिली जात नाहीये, परंतु जी सरासरी तुम्हाला रोखायची होती शेवटच्या क्षणाला, ज्याला म्हणतो आपण एक भेदक मारा, तिकट गोलंदाजी, चूक टप्पा आणि 2 ते 3 डॉट बॉल आपल्याला हवे होते. स्कोर इज नाव लेव्हल आणि विजयासाठी आवश्यक असतील 2 चेंडू 1 धाव. स्कोर कंपल्सरी, चेसिंग कंपल्सरी असल्यामुळे, पाठलाग अनिवार्य असल्यामुळे या 2 चेंडू मधल्या 1 धाव जे आहे तो एक विचार करावा लागेल. क्रिकेटच्या इतिहासानं अशा अनेक पुनरावृत्ती होताना पाहिलेल्या आहेत. क्रिकेटच्या जगतानं ते पाहिलंय. या चेंडूवर ठरेल सामन्याचं भवितव्य नेमकं कोणा बाजून. या वेळेला हलकेच चेंडू तटवला गेलाय, पण क्षेत्ररक्षकाची जी चपळाई होती ती मात्र पाहायला मिळाली नाही आणि विजयी धावेनं विजय